महास्किल या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत एलिमेंट ऑफ फाइल। यामध्ये आपण काय काय बघणार आहोत टॉपिक मध्ये। एक नंबरला आहे मेथड ऑफ मटेरियल कटिंग, त्यानंतर 2 नंबरला डेफिनेशन ऑफ फाइल, त्यानंतर 3 ला फाइलिंग म्हणजे काय, 4 नंबरला आहे कंट्रॅक्शन एंड पार्ट, त्यानंतर बघणार आहोत मटेरियल। आता बघत असताना मेथड ऑफ कटिंग म्हणजे ह्या 3 पद्धतीने कटिंग केलं जातं मटेरियल। एक एब्रेशन, दुसरं आहे एब्रेशन म्हणजे खरबडणे किंवा घासणे, त्यानंतर फ्युजन म्हणजे वितळवणे, गॅस फिल्डिंग वगैरे करत असताना वितळून तयार केलं जातं, आणि इन्सिसाइड म्हणजे याच्याद्वारे ज्या कट करणे। ह्या 3 पद्धती आहेत मुख्य कटिंग मटेरियल कटिंगच्या। त्यानंतर आपण बघणार आहोत डेफिनिशन। फाइल म्हणजे काय। फाइल ही एक कटिंग टूल आहे। त्या फाईलच्या सहाय्याने ज्याच्या पृष्ठभागावरील जास्तीचे असलेले मटेरियल कटिंग करण्यासाठी घासून कटिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो, व ज्या परिशुद्ध मापामध्ये तयार करण्यासाठी उपयोग केला जातो, व ज्यावरील असलेले बर् काढण्यासाठी फाईलचा उपयोग केला जातो। आता आपण बघणार आहोत फाइलिंग। फाइलिंग म्हणजे काय की फाइलिंग ही कशी क्रिया आहे की ज्याच्या सरफेस वरील जो पृष्ठभागावरील जास्तीचे जो मटेरियल असतो तो मटेरियल कमी करण्याच्या क्रियेला काय म्हणतो आपण, फाइलिंग। त्यानंतर आपण बघणार आहोत कंट्रॅक्शन एंड पार्ट म्हणजे फाइल कशा पद्धतीने तयार केलेली असते आणि त्यांचे पार्ट कोणकोणते आहेत। आपण सुरुवातीला बघत आहोत आता डायग्राम मध्ये। डायग्राम मध्ये तो शोल्डर आणि टीप त्या पार्टला म्हणतात टीप एंड पॉइंट। टीप एंड पॉइंट, टीप एंड पॉइंट याचा उपयोग ज्यावरील जो काळा स्लॅग असतो, ब्लॅक मटेरियल किंवा हार्ड मटेरियल, त्याला काढण्यासाठी फाईलच्या टीपचा उपयोग केला जातो। त्यानंतर हा दुसरा जो पोर्शन आहे याला म्हणतात फेस और बॉडी। हे जागची बॉडी, याच्यावर वक्रा रुंद भागामध्ये दाते कटिंग केलेले असतात, त्याला काय म्हणतो आपण फेस। आणि त्यानंतर जो खालचं जे कडा आहे फाईलची ते त्याला म्हणतात आपण एज। जो सरळ रेषेमध्ये एक दाते कटिंग केलेले असतात त्या भागाला आपण काय म्हणतो एज, आणि ज्या साईडला दाते कटिंग केलेले नसतात त्या एजला म्हणायचं सेफ एज। त्यानंतर आपण बघणार आहोत त्या नंबरला हील। हील ह्या भागावर जो दाते कटिंग केलेला नसतो भाग त्याला आपण काय म्हणतो हील। यामध्ये फाईल कोणत्या ग्रेडची आहे व कोणत्या कंपनीची आहे ते या हीलच्या मोकळ्या पोर्शन मध्ये नमूद केलेलं असतो। आणि त्यानंतर बघणार आहोत दुसरं शोल्डर, त्याला म्हणतात शोल्डर। फेसची बॉडी आणि टंग याला जोडणारा जो वक्राकार भाग असतो त्याला काय आपण म्हणू शोल्डर। आणि त्यानंतर जो शोल्डर आणि जो आपण याच्यावर हँडल जो फिट केलेला भाग आहे याला म्हणतो आपण टंग। टंग हा मुलायम असतो, पूर्ण फाईल हार्ड अँड टेम्पर असतो, पण फाईलचा टंग हा मुलायम असतो। त्यावर हँडल फिट करत असताना बेंड किंवा तुटू वगैरे नाही म्हणून याला मुलायम केलेलं असतं। त्यानंतर ज्या टंगला बसवण्यासाठी जो लाकडी ठोकळाचा यूज केला जातो त्याला काय म्हणतो आपण हँडल। जो टंग बसवत असताना एका
बिना हँडलची फाईल यूज करत असताना हाताला इजा वगैरे होण्याची शक्यता असतो, म्हणून त्या ठिकाणी आपण काय बसवलं जातो, हँडल. आणि हा पार्ट आहे याला म्हणतात फेरूड. फेरूड काय आहे, फाईल हँडल मध्ये बसवत असताना हँडल क्रॅक होऊ नये म्हणून एक धातूची पट्टी बसवलेली असतो, त्याला काय म्हणतात आपण, फेरूड. आता आपण बघितलंय पार्ट मध्ये. त्यानंतर दुसरा पार्ट येतो जो बेली पोर्शन, याला काय म्हणतात, बेली पोर्शन. हा 1/3 पर्शन काय अर्थ दिलेला असतो, टेपर. ह्या टेपर भागाला काय म्हणायचं आपण, बेली पोर्शन. शोल्डर आणि टीप याला जो साईड असतो त्याला काय म्हणायचं, फाईलची लेंथ. आता आपण बघितले पॉट याच्यामध्ये 1 नंबरला टीप एंड पॉइंट, 2 नंबरला फेस एंड बॉडी, 3 नंबरला एज, 4 नंबरला हील, त्यानंतर 5 नंबरला शोल्डर, 6 नंबरला आता आपण 6 नंबरला बघितलो आहोत टर्न. त्यानंतर हा 7 नंबरला येतो हँडल. हँडल फाईलच्या टंगवर बसवलेली असते की फायलिंग आपला हँडलचं बसवलं तर टंग असलं तर फायलिंग करत असताना हाताला इजा वगैरे होतो, म्हणून आपण काय बसवतो, हँडल. त्यानंतर हाय पॉइंट 8 नंबरचं फेरूड. फेरूड काय आहे की फाईल बसवत असताना हँडल मध्ये बसवत असताना हँडल क्रॅक होऊ नये म्हणून फेरूडचा उपयोग केला जातो. त्यानंतर शोल्डर आणि टीप या जी साईज दिलेली आहे त्याला काय म्हणतात, फाईलची लेंथ. त्या आपण अंतर म्हणजे ते फाईलची लेंथ. आणि आहे बेली पोर्शन, जो टेपर 1/3 भाग पोर्शन दिलेला असतो त्याला काय म्हणतो आपण, बेली पोर्शन. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत फाईलचे मटेरियल. फाईलची मटेरियल कोणत्या धातूपासून तयार केले जाते, की मुख्यतः हाय कार्बन स्टील, त्यानंतर 2 हाय ग्रे कास्ट स्टील आणि उच्च प्रतीच्या स्टूल स्टील पासून फाईल तयार केली जाते. 3 मटेरियल पासून तयार केली जाते, हाय कार्बन स्टील, हाय ग्रे कास्ट स्टील आणि स्टूल स्टील. आणि ही जो फाईल आहे याला काय केलं जातो, हार्ड एंड टेम्पर. याच्यात असल्या हार्ड एंड टेम्पर असल्यामुळे फाईल वगैरे फायलिंग करत असताना हातातून पडली वगैरे तर तुटण्याची शक्यता कमी असतो, म्हणून ते हार्ड एंड टेम्पर केलेली असते. आता आपण या टॉपिक मध्ये बघितलं आहोत मेथड ऑफ टीप, त्यानंतर 2 नंबरला फेस एंड बॉडी, त्यानंतर शोल्डर, एज, ज्या ठिकाणी दाते कटिंग केलेले नसतात ती हील, त्यानंतर टंग, हँडल, फेरूड आणि शोल्डर आणि टिप पर्यंत जो फाईलची जी लेंथ असते त्या लेंथ आणि जो 1/3 भाग असतो टेपर त्याला म्हणतो आपण बेली पोर्शन. अशा पद्धतीने आपण टॉपिकचं माहिती घेतलेली आहे. तुम्हाला अधिक माहिती करता तुम्ही नेहमी बुकचं यूज करू शकता. आणि यानंतर टॉपिक बघणार आहोत